एका ताईंनी मला ऑर्डर दिलेली ह्या रव्याच्या लाडूची. त्यांना हे लाडू बांधताच येत नाहीत. त्या म्हणतात की हे लाडू असे फडफडीत होतात ते बांधताना. पण त्यांच्यात सगळ्यांना रव्याचे लाडू आवडतात. मग आता ह्याच्यासाठी मी इथं 2 वाट्या साखर घेतलेली आहे आणि 3 वाट्या रवा घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे. कढई ठेवली गॅसवर, त्यात तूप घातलं थोडंसं आणि त्यात रवा ओतून दिला. आता हा रवा भाजताना गॅस हा मंद करायचा आहे आणि नंतर थोडं थोडं तूप घालत घालत हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. हा रवा भाजताना गॅस मंदच ठेवायचा, नाहीतर मग रवा चांगला भाजला जात नाही. आता हा रवा भाजून झाला की साखर घालायची एका पातेल्यात आणि त्यात पाणी साखर भिजेल इतकंच घालायचं आणि नंतर ह्याचा पाक करून घ्यायचा. आता हा पाक तयार झाला की नंतर आपण भाजून घेतलेला रवा त्यात घालायचा. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करून द्यायचा. हे सगळं साहित्य मिक्स झालं की त्यात जायफळची पूड घालायची, वेलची पूड घालायची. पुन्हा हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर 10 मिनटासाठी झाकून ठेवायचं. 10 मिनटानंतर उघडायचं आणि हे लाडू बांधायला घ्यायचे. आता हे लाडू बघा असे गोल गरगरीत बांधता येतात. अशा पद्धतीने सगळे लाडू बांधून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट्स ह्याच्यावर लावायचे आणि लाडू बांधून घ्यायचे. आता इथं माझे सगळे लाडू बांधून तयार झालेले आहेत. ही रव्याच्या लाडूची ऑर्डर त्या ताईंची माझी दुसऱ्यांदा दिलेली ऑर्डर होती. त्यांना हे लाडूही फार आवडलेले.